नाशिकला महात्मा फुले व सावित्रीबाई फुले स्मारक लोकार्पण व विविध कामांचा लोकार्पण सोहळा। महात्मा ज्योतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या ब्रांज धातूच्या शिल्पाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, पालकमंत्री दादा भुसे यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। मंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून मुंबई नाका नाशिक येथील सावित्रीबाई फुले चौकात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे भव्य दिव्य स्मारक उभारण्यात आले। या स्मारकातील क्रांतीसूर्य महात्मा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा भारतातील सर्वात मोठ्या अर्धाकृती ब्रांज धातूच्या शिल्पाचे अनावरण करण्यात आले। सुमारे 2710 मीटर जागेवर हे भव्य दिव्य स्मारक उभारण्यात आले असून महात्मा फुले यांच्या पुतळ्याची उंची 18 फूट तर सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याची उंची 16.50 फूट इतकी आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिक शहरात 1931 साली गणेशवाडीत अर्धाकृती पुतळा बसविला आहे। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे विशेष कार्य संपूर्ण समाजापर्यंत पोहोचवून ते रुजविण्यासाठी आपल्या संकल्पनेतून मुंबई नाका येथील सावित्रीबाई फुले चौकात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा भव्य दिव्य स्मारक उभारण्यात आले आहे। या स्मारकाचे काम होत असताना मंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांनी वेळोवेळी पाहणी करत हे काम अतिशय दर्जेदार तसेच ऐतिहासिक कसे होईल याबाबत वेळोवेळी आढावा घेतला आहे। आवाज न्यूज मराठी, नाशिक।